ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के रोता है, कोई रोता है जी जी कर। मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं। म्हणून मनुष्य म्हणून जीवन जगत असताना लहानपणी शाळेमध्ये आपल्याला पहिल्या वर्गात गेल्यानंतर सरांनी एबीसीडी नाही शिकवली, 1 2 3 4 नाही शिकवलं, क ख ग वगैरे नाही शिकवलं. पहिला हात पुढे करायला लावला, म्हण इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियाज आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. अरे स्वतःचा भाऊ तुम्हाला भाऊ दिसत नाही, माझ्या देशावर माझं प्रेम आहे. म्हणून मानवासाठी परमधर्म हाच आहे की माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं. दुसरा प्रश्न विचारला होता सूतजी, वेदामध्ये तुमच्या देवांना अजन्मा म्हणतात, मग तू देवकीचा पुत्र श्रीकृष्ण कसा, दशरथाचा पुत्र राम कसा? त्यावेळेस सूतजीने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. भगवंताचा तसा जन्म होतच नाही, भगवंताचा अवतार होतो. काय होतो? अवतार. आणि अवताराचं कार्य तुम्हाला सर्व मंडळीला ज्ञात आहे. जब जब होए धर्म की हारी, बाढ़ही असुर अधम अभिमान, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहि कृपा निधि सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. जब जब होए धर्म की हार. शौनक ऋषीने सूतजींना विचारलं, ठीक आहे भगवान परमात्मा अवतार घेतो, पण तुमच्या देवाचे अवतार मानायचे तरी किती? कोणी म्हणतं 8 अवतार आहे, कोणी म्हणतं 10 अवतार आहे, आणि भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले. किती अवतार आहे? 24 अवतार आहे. संत मालिकेमध्ये 10 अवतार आहे. एक मंगलाष्टकच आहे ना, मशापा सुनिचारते नरहरी, पर्यंत जाले कृती, त्रेती वामन परशुराम तिसरा, श्रीराम सीतापती, ऐसे हे अवतार 7 मग तो, द्वापारीचा 8वा, कली माझी बोध 9वा, कलकी पुढे 10वा. हे संत मालिकेतले 10 अवतार आहे. आता भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले. मी अवतार सांगतो, तुम्ही मोजा. कमी झाले तर माझं चुकलं, जास्त झाले तर तुमचं चुकलं, त्याला मी काय करू? मोजा तुम्ही फक्त. पहिला अवतार आहे सनक सनंदन सनातन सनत कुमार. वराह, नारद, नर नारायण, कपिल देव, दत्तात्रय, यज्ञ भगवान, ऋषभदेव, पृथु, मच्छ, कच्छ, धन्वंतरी, मोहिनी, नरसिंह, वामन, परशुराम, वेदव्यास, राम, बलराम, कृष्ण, हरिहंस आणि बौद्ध आणि कलंकी. किती झाले हो? एवढं जर तुमच्या लोकांच्या लक्षात राहिलं असतं तर सत्य करायची गरज थोडी पडली असती महाराज. मी तर माझ्या चोख उभारायला पांडुरंगाला विनंती करेल, पांडुरंगा हा समाज असाच विसरबोळा राहू दे. सकाळी कशाची भाजी खाल्ली हे आता कळत नाही, 24 अवतार एका टायमाला कसे कळतील महाराज? मोजा, मी सांगतो तुम्हाला. सनक सनंदन सनातन सनत कुमार 1, तुम्ही ते 4 धरले त्याच्यामुळे 28 झाले. सनक सनंदन सनातन सनत कुमार किती झाले? 4. हा एक अवतार.
वराह किती मोजत चला, वराह किती 2, नारद हा जोरात सांगा, नारद, नरनारायण, कपिलदेव, दत्तात्रय, यज्ञ भगवान, ऋषभदेव, पृथु, मच्छ, कच्छ, धन्वंतरी, मोहिनी, नरसिंह, वामन, परशुराम, वेदव्यास, राम, बलराम, कृष्ण, हरी, हंस, बौद्ध आणि कलंकी. किती झाले? हा, हे भगवंताच्या भागवतामध्ये किती अवतार आहे? 24. ध्यानात ठेवा, कमी पडतील तुम्हाला. आता संत मालिकेमध्ये 10 सांगितले, भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. संत परंपरेमध्ये काही अभंग असे, अनंत अवतार घेसी भक्ता करणे, 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 कनवाळू कृपाळू दिनाला की उद्धरणे, कनवाळू कृपाळू दीनाला उद्धार, कनवाळू कृपाळू दिनाला की उद्धरणे, कृपाळू दीनाला उद्धार, अनंत अवतार घेसी भक्ता करणे, 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 कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अख्ख्या जगाने तुम्हाला सोडलं तरी चालतं, फक्त देवानं तुम्हाला नाही सोडलं पाहिजेत गड्यानं. अरे ज्या दिवशी देव तुम्हाला दूर करेल त्या दिवशी या जगाच्या पाठीवर कोण वाचवणार आहे तुम्हाला? नाही वाचवू शकत कोणी. मायबाप दूर गेले तर चालल, भाऊ दूर गेला तर चालल, बायको दूर गेली तर चालल, लेकर बाळ दूर गेले चालल, सत्ता दूर गेली चालल, संपत्ती दूर केली चालल, ऐश्वर्य दूर गेलं तरी चालल, पण माझा जगाचा मालक तुमच्यापासून दूर नाही गेला पाहिजे. अरे विश्वाचा मालक ज्या दिवशी तुम्हाला सोडल, तुकोबराय सांगता, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आणि ज्या दिवशी तोच तुम्हाला सोडून देईल त्या दिवशी या जगामध्ये कोणाची ताकद आहे तुम्हाला वाचवणे? नाही वाचू शकत तुम्हाला कोणी. जगातील कितीही मोठा तज्ञ डॉक्टर असू द्या, 4 तास ऑपरेशन झालं ना, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस येतो त्यावेळेस नातेवाईक रडतात, ओ डॉक्टर साहेब, ओ सांगा ना आमचं पेशंट कसं आहे. डॉक्टर असं विचारल्यानंतर पेशंटच्या डोळ्यात धार आहे, ओ डॉक्टर साहेब कसं आहे आमचं पेशंट. डॉक्टरच्या मुखातून पहिला शब्द निघतो, हे बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले, पण आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती फक्त आणि फक्त कोणाची आहे? देवाची आहे. अरे मग तुम्ही जर तुमच्या जीवनाचा शेवटचा पर्याय देव ठेवता तर तुम्ही आणि मी तुमच्या जीवनाचा पहिला पर्याय देव का नाही ठेवला पाहिजे? आपल्याला असं वाटतंय की आपण करतो. नाही 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 नाही. पाटणकर बाबा गुरुजी मला नेहमी एक वाक्य सांगतात, पुरुषोत्तम तुला जर असं वाटत असेल की तू फिरतोय, तू दररोजचे 2-2, 3-3 कीर्तन करतोय म्हणून सप्ताह होतोय, तुला जर असं वाटत असेल तू कीर्तन करतोय म्हणून हा आश्रम चालतोय, तू कीर्तन करून म्हणतोय इथून हे सगळं चालतंय, दिंडी चालते, सप्ताह चालतोय, मंदिर तू इथं बैस, काय म्हणतात ते त्यांचं नेहमीच, तू इथं बैस, त्या लिंबाच्या झाडाखाली बैसन फक्त देवाचं चिंतन कर, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. झाडाला सुद्धा भाकरी लागतील एवढी ताकद माझ्या पांडुरंगाची, फक्त आपला विश्वास कमी पडतो. काय करतोय? आपला विश्वास कमी पडतो. म्हणून मला एवढंच सांगायचं, ज्या दिवशी देव तुम्हाला सोडल ना मायबाप, त्या दिवशी या जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणीच नाही वाचू शकत. रामायणातला काय गोड प्रसंग आहे हो, ऐका ना.
प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू आहे, सायंकाळची वेळ आहे, जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे, भाल्यातला बाण काढला आणि त्या बाणाला टोक लावत होते माझे प्रभू रामचंद्र. उद्याच्या युद्धाची तयारी आहे, बाण असा टोक लावत असताना लाल बुंद तो बाण झालाय आणि तो बाण थंड व्हावा म्हणून माझ्या प्रभू रामचंद्राने तो बाण चिखलात घातला. 10-5 मिनिटं झाली, चिखलातला बाण ज्यावेळेस काढला ना त्यावेळेस त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. जगाच्या मालकाला कळालं, अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालेलं आहे. आणि चिखलात हात घातला, ते रक्ताने माखलेलं बेंडूक होतं, थर 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 कापत होतं, शेवटचे श्वास मोजत होतं. जगाच्या मालकाने त्या बेंडकाला हातावर घेतलं. किती भाग्यवान बेंडूक असं ना, डोळ्यासमोर आणा ना हे दृश्य, किती गोड आहे. अख्खं विश्व ज्या जगाच्या मालकाच्या भेटीसाठी तरसते, त्या जगाच्या मालकाच्या हातावर ते बेंडूक आहे. ते जगाच्या मालक त्या बेंडकाकडे पाहून रडायला लागला आणि प्रभू रामचंद्र त्या बेंडकाला पाहून म्हणतात, बेंडका अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा आणि दरबान तुझ्या पाठीत गेला नाही, तू रडला का नाहीस रे? काय म्हणलं देव? अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा आणि दरबान तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकाच्या डोळ्याला धारा लागल्याने बेंडूक जगाच्या मालकाला सांगते, ए देवा, अरे ज्याच्या नावाने हाक मारायची देवा, ज्याच्या नावाने धावा करायचा देवा, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर आम्ही धावा कोणाच्या नावाने करायची? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जग विरोधात जाऊ द्या तुमच्या, जा कोरा के साईया मार न सके कोई, जो जग बैरी होए पर बाल न बाका होय. अख्खं जग विरोधात जाऊ द्या. हो, जग कोणासोबत राहिलं म्हणून तुमच्या सोबत राहिलं अजिबात नाही. पण देव सखा जरी जग अवघे कृपा करी, जग नाराज झालं तरी चालतं, पण देव नाही नाराज झाला पाहिजे. अरे देव दूर जाऊ नये, देव आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून ह्या लोकांनी सर्व घरादाराचा त्याग केलाय. प्रमाण घ्या माझ्या तुकोबरायचं. प्रल्हादे जनक विभीषण बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. हो राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादे विभीषण बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. राज्यमाता निंदू भरते केली. हो राज्यमाता निंदू भरते केली. राज्यमाता निंदू भरते केली. राजमाता बिंदू भरते प्रल्हादे जनक विभीषण बंधू, राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादे जनक विभीषण बंधू, प्रल्हादे जनक विभीषण बंधू, राज्यमाता निंदू भरते. राजमाता बिंदू भरते हो राजमाता बिंदू भरते. एक टाळी वाजत नाहीये मायबाप. जय हो जय हो. हरी बोल. जय हो. जय हो
प्रल्हादे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.